सेनगाव पोलिसांची मोठी कारवाई. 1,06,000चा मुद्देमाल जप्त. मोटारसायकल सोडून 2 आरोपी फरार. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव ते जिंतूर महामार्गावर सेनगाव तालुक्यातील भानखेडा शिवारात दिनांक 21 डिसेंबर रविवार रोजी दुपारी 2:15च्या सुमारास दोघे जण मोटारसायकलने सेनगाव शहराकडे गुटखा घेऊन येत होते. मात्र पोलिसांची गाडी दिसताच मोटारसायकल सोडून पळ काढल्याने पोलिसांनी जवळ जात तपासणी केली असता एका पांढऱ्या नायलॉन पिशवीमध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा किंमत 26,070 रुपये याच्यासह मोटारसायकल असा एकूण 1,06,070 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अज्ञात आरोपीवर सेनगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेनगाव ते जिंतूर महामार्गावर पोलिसांची गस्त चालू असताना लोकांच्या जीवितवास हानिकारक व शरीरासाठी विषद्रव्य असलेला शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा हा चोरीच्या मार्गाने विक्री करण्याच्या उद्देशाने दोघे जण मोटारसायकल क्रमांक MH22 BB 6007 ने जिंतूरकडून सेनगावकडे येत असताना पोलिसांना पाहताच मोटारसायकल सोडून पळ काढला आहे. पोलिसांनी मोटारसायकलची झडती घेतली असता एका नायलॉन पिशवीमध्ये 26,000चा गुटखा आढळून आला. मोटारसायकल अंदाजे 80,000 रुपयांची असून एकूण 1,06,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सेनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्या फिर्यादीवरून फरार झालेल्या दोघांवर सेनगाव पोलिसात अन्न सुरक्षा अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री केंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के, हेड कॉन्स्टेबल वंजारी, हेड कॉन्स्टेबल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल ओमनाथ राठोड, पोलीस कॉन्स्टेबल मारकळ व चालक क्षीरसागर यांनी केली आहे. रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संदीप काळबांडे, उपसंपादक हिंगोली. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील.